इथे सगळ्या लोकांमध्ये खळबळ चालू आहे सध्या की या सापाचा आवाज काय खतरनाक आहे म्हणून. आणि खरंच खतरनाक आवाज आहे याचा. चेंडू वगैरे गेला, खेळता खेळता एखादं फुल गेलं बॅडमिंटनचं. इथे बघा ते डोळे दिसत असेल हे बघा इथे दोन्ही मध्ये नाही का गेप झाडामध्ये बापरे किती आत बसला इथे. याच्यात बसला या गॅप मध्ये एवढ्या छोट्याशा गॅप मध्ये बसून बसला. घेऊ आपण त्याला रेस्क्यू करून. घेऊन असते बघा विषारी. सोसायटी आहे, लहान मुलं खेळतात रात्रीची. अरे बापरे घोणच आहे ना हा विषारी घोणच आहे. हा मी पाहिले ना, मी तेव्हाच ओळखलं तो घोणच आहे म्हणून. हे बघा याच्यामध्ये तिथून तसा आला वाटतं असा. म्हणजे तो गेट मधून एंट्री मारली ना त्याने. नाही आता सध्या कुठपर्यंत आला तिथून तिथपर्यंत गेला विषारी साप. आणि पोर आता तर खेळून वर गेले. तिकडे घेतले मी त्याला सपाटीला. अरे आवाज सुरू केला बघायला. पण तिकडे आला तिकडे आला. त्याने केलाय आवाज सुरू. बरोबर इथे लपलाय. इथे पाला पाचोळा आहे आणि बरोबर पाला पाचोळ्याच्या ठिकाणी लपलाय. कारण त्याचं डिझाईन आणि पाला पाचोळ्याचं डिझाईन सेम आहे. कसा चप्पळ आहे बघा. आवाज ऐका त्याचा येतोय का? बोनस साप असाच आवाज करतो. डेंजर आवाज करतो. छोटा पॅकेट बडा धमाका आहे मित्रांनो हा. जेवढी छोटी घोणस तेवढी जास्त आहे बघा कसं बाईट करते. परतच जाऊन द्यावं लागेल कारण हात नाहीच लावायचा मला या सापाला. कारण इथे जागा खूप आहे पॅक करायला. त्यामुळे मला असं वाटतं की इथे मला हात लावायची गरज नाही आहे सापाला. अशीच बॅग सेट करून मी त्याला पॅक करणार आहे बघा आता. अतिशय विषारी. सोसायटीमध्ये राहत असताल लहान मुलांची काळजी घ्या. रात्रीच्या वेळी शक्यतो लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवणे टाळा. कारण अडीअडचणीमध्ये भक्ष्याच्या शोधात, थंडाच्या शोधात साप असे येऊन बसतात. आणि लहान मुलं खेळता खेळता अडचणीमध्ये एखादा चेंडू वगैरे गेला, खेळता खेळता एखादं फुल गेलं बॅडमिंटनचं, तर काय होतं ते हात घालतात आणि एखादा असा साप बसलेला असेल तिथे पालापाचोळ्यात वगैरे झाडांशेजारी दिसून येत नाहीत. त्यामुळं लहान मुलांची काळजी घ्या मित्रांनो. आता मी याला इकडे बॅग सेट करते आणि पॅक करणार आहे. झाडाचा पालापाचोळा आणि या सापाच्या अंगावरचं डिझाईन एकदम सेम आहे. वाळलेला पाला कसं असतं पान झाडाचं सेम तसं अशी साखळी आहे बघा अंगावर काळ्या धब्ब्यांची. इथे सगळ्या लोकांमध्ये खळबळ चालू आहे सध्या की या सापाचा आवाज काय खतरनाक आहे म्हणून. आणि खरंच खतरनाक आवाज आहे याचा. कधी मारता आला बघा. हातच नाही लावला मी ह्या सापाला आणि सुरक्षित पद्धतीने पॅक केला. आणि हा साप निशाचर आहे त्याच्यामुळे हा रात्रीचा जास्त फिरतो.
दिवसा क्वचितच, पण हा साप निशाचर आहे, म्हणजे रात्री फिरतो, रात्री शिकार करतो. म्हणजे हे जर पिल्लू असेल त्याची आई पण असू शकते का? हे आता हे पिल्लू नाहीये, हा नाही म्हटलं तरी वर्षभराचा साप आहे हा. असं लाकडी वस्तू झालं, प्लाय झालं, असे किंवा दगडांचे जे भिंती असतात ना जुन्या बांधकामासारख्या, त्याच्यामध्ये लपून बसतात. आणि ज्यावेळेस थंडी चालू होते ना, तेव्हा मग त्याच्यामधून बाहेर पडतात. आता थंडी होऊन गेली, आता एखादा अर्धा तर लपायच्या शोधात किंवा शिकारीच्या शोधात बाहेर पडतो. म्हणजे हे उन्हाळ्यात बाहेर निघत नाही जास्त नाही, क्वचित कधीतरी लेस भूक लागली असेल त्यांना तर. तसं नाही, किंवा एखाद्या ठिकाणी तो लपला असेल आणि तिथे उन्हामुळे जर गरमी खूप तयार झाली तर मग तो थंडाचा